वरण भात पोळी, वरण भात पोळी. आपण वरण भात पोळी जास्त वाढली तर उत्पन्न जास्त वाढते. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपला व्हिडिओ सुरू होणार. बांधवांनो राम राम. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांना आम्ही आमच्या शेतामध्ये आज विर्या टाकण्याला सुरुवात केली आहे. म्हणजे आता शेतातील 50% शेतकरी आता मक्कामध्ये विर्या टाकण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतातील जर विर्या टाकण्यात आला आहे तर नक्की टाकून द्या की आपल्या शेतातील विर्या टाकायला आला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या ज्या शेतातील जी विरा आहे का बघा, आता अर्धीली मक्का झालेली आहे माझ्या कमरा इतकी, आणि अजून 2-3 महिन्यांना ते भारी खत टाकावं लागतं. म्हणजे आता शेतकरी बांधवांना आपण जे खत टाकलं आहे का बघा, आता आम्ही शेतामध्ये विरा टाकायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, आम्ही जे शेतामध्ये विरा टाकणार आहे का बघा, तो विरा म्हणजे कोणत्या पद्धतीने टाकणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये जो विरा टाकत आहे तो मक्काच्या पानावरती नाही पडला पाहिजे. दुसरी गोष्ट, शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील जी विरा असतो बघा, की जी शेतातील जो विरा असतो की तो कधी पण आता हे बघा, मी आता विर्या टाकायला सुरुवात केली आहे. आणि विर्या टाकत असताना शेतकरी बांधवांनो, पहिली अडचण काय होती माहिती का, की आपल्या शेतामध्ये जे आपण विर्या टाकत असतो की तो पानावरती नाही पडला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनी, की आपल्या शेतातील पहिली गोष्ट अशी असते की, दुसरी गोष्ट आपण काय करत असतो की शेतामधील आता मक्कामध्ये विर्या टाकतो आणि जो मक्कामध्ये तण असतं बघा, तणावरती सुद्धा हा विर्या पडला नाही पाहिजे. की म्हणजे तणावरती जर हा विर्या पडला तर आपलं तण मोठं होतं शेतातलं, आणि तण पडल्याच्या नंतर ते काय होतं त्यानं माहिती आहे का, शेतामधील जर तण असलं तर ह्या विर्यामुळं मक्कामध्ये खूप तण वाढतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की आपण विर्या कसा टाकायचा आहे आज मी तुम्हाला दाखवणार. शेतामध्ये आम्ही विर्या कसा टाकला आहे तुम्हाला दाखवतो, आणि शेतामध्ये विर्या कसा टाकायचा आहे ते पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा. तर चला. तर शेतकरी बांधवांनो, आपण शेतामध्ये जेव्हा विर्या टाकतो बघा, की तेव्हा कोणती काळजी घ्यायला पाहिजे मी आज तुम्हाला सांगणार आहे. की आधुनिक शेतकरी काय चूक करत असतात, की बघा आम्ही शेतामध्ये विर्या टाकतो, असा टाकतो तसं टाकतो. पण शेतकरी बांधवांनो, आपण जेव्हा विर्या टाकतो का बघा, तेव्हा तो मक्काच्या पानावरती जर पडला तर मक्काचे पाने भाजून जातात. तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की आपल्या शेतामध्ये जेव्हा विर्या टाकत असतो आपण, तेव्हा हा विर्याचा बारीक असला पाहिजे. म्हणजे जो ठोसर विरा असतो ते शेतामधील पुरत नाही. 4 गोण्या जर असल्या एका एकरामध्ये होऊन जातात. त्याच्यामुळे थोडा अजून बारीक विरा असला तर तो बंद 1 एकरामध्ये पुरतो. तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये आधुनिक शेतकरी काय करत असतात, की विर्या टाकण्याची चूक असतात. की पहिले आपल्या तणाला जे तण असतं शेतामधले, की ते तण जर आपण औषध मारून हे करून जर टाकलं की ते वाळून जातात. तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की आपल्या शेतामध्ये हे तण जर असलं तर हा तण विर्या हा तणालाच लागून जातो. म्हणजे मक्काचा वापरच होत नाही. त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये कधी पण मक्कामध्ये हे तण नसायला पाहिजे. आणि आपल्या कधीही खोडखत टाकलं पाहिजे मक्काला. खोडखत टाकल्यामुळे बाकीचं आपलं जे खत आहे विर्या खत हे वाया जात नाही. तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की शेतामध्ये आपण तेव्हा पण हे असतं की तेव्हा 1 फुटाचं मक्कामध्ये अंतर असावा. की दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे शेतकरी बांधवांनो, की 1 फुटाचं अंतर असलं की शेतामध्ये जेव्हा आपण तण ठेवतो त्या तणापाशी, म्हणजे तणामध्ये दोन्हीला सारखं खत जातं. तर दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की आपल्या शेतामध्ये जेव्हा आपण विर्या टाकला की तेव्हा लगेच पाणी असावं. म्हणजे लगेच जर पाणी असलं की शेतकऱ्यांना जे आपले तणामुळे, आता हे काय असतं माहिती आहे काय, खत लवकर भिनून गेल्यामुळे की लवकर हा मका पाणी मागते. त्याच्यामुळे पाणी असणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की आपल्या शेतामधील जेव्हा आपण मक्कामध्ये औषध टाकतो तेव्हा पण काळजी नीट घ्यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा टाकायचं आहे तेव्हा पाण्याची व्यवस्था आणि असावी, आणि जे आपण विर्या टाकतोय त्याची पण चांगली व्यवस्था घ्या. म्हणजे शेतामध्ये चांगलं उत्पन्न निघेल. तर चला मग भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.